फायनली आता थोडीच दिवसात का नाही आपल्या नान्नी गावातली माधुरी हत्ती परत येणार आहे. आणि आज दिवसभर काय काय केलोय का नाही हे एकाच ब्लॉग मध्ये ऍड केले, तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. नाही तर श्रावण महिना तर चालूच झालेला आहे आणि ह्याच सोमवारी का नाही आम्हाला सगळ्यांना सुट्टी होती, त्यामुळे आम्ही सगळे गेलेलो शिव मंदिरला. आणि या सोमवार निमित्त सगळीच आज दर्शन घेण्यासाठी आलेलं बघा, त्यामुळे लाईनीत आम्हाला थांबायला लागलं. थोड्या वेळानंतर नंबर आल्यानंतर डायरेक्ट आम्ही आत गेलो. आज जाऊन डायरेक्ट दर्शन घेऊन बाहेर आलो बघा. बाहेर आल्यानंतर आम्हाला समजलं की मंदिरचं काहीतरी कामकाज चालू आहे, त्यासाठी तुम्ही पावती करू शकताय. आम्ही 251 रुपयाची पावती केलो बघा सगळे मिळून. शिव मंदिरच्या बाहेरच असा बोर्ड लावलेला माधुरी हत्ती बचाव म्हणून. इथं आम्ही आमचं मत मांडलो आणि इथनं पुढे निघालो. लई दिवस झाला आम्ही 20 रुपयाची व्हेज बिर्याणी खाल्लो नव्हतो, म्हणलं आज जाऊन खाऊन या लागते. ही व्हेज बिर्याणी एससी कॉलेज पाशी आहे बघा. संध्याकाळी सगळी पोरं गोळा झाल्यावर आम्ही गेलेलो आज आमच्या मंडळाचा गणपती ठरवायला. आम्ही गेलेलो इचलकरंजीत असलेल्या श्री दत्तगुरु आर्ट्स इथं. मोठ्या पण मूर्त्या मिळतात आणि लहान पण मिळतात असं आम्हाला समजलेलं, त्यामुळे आम्ही बघायला आलेलो. आणि खरोखर इथल्या बारक्या मूर्त्या आणि मोठ्या मूर्त्या का नाही एक नंबर क्वालिटी आहेत सगळ्या. नंतर आमच्या मंडळाची पण मूर्ती ठरवलो आणि इथनं डील करून का नाही चाललो आम्ही डायरेक्ट घराकडे. तुम्ही म्हणजे तुमच्या मंडळाची मूर्ती दाखवला नाही, ती जरा सस्पेन्स आहे, त्यामुळे पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवतो. जाताना आयडीला आपल्या फॉलो करून जावा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.